एकेकाळी ईस्ट जर्मनीमध्ये जीन्स घालणं अलाउड नव्हतं. जीन्सची सुरुवात अमेरिकेत झाली आणि एक कूल फॅशन ट्रेंड म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झाली. वर्ल्ड वॉर 2 नंतर जर्मनीचे 2 भाग झाले तेव्हा वेस्टर्न भागावर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स राज्य करत होते आणि ईस्टर्न भाग हा सोव्हिएत रशियाकडे होता. वेस्टर्न भागात कॅपिटलिझम म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर ईस्टर्न भागात कम्युनिझम. सोव्हिएत युनियनने आपल्या जनतेवर वेस्टर्न इन्फ्लुएन्स पडू नये म्हणून बरेच प्रयत्न केले. जीन्स ही एक वेस्टर्न आयडिया मानली जायची आणि त्यामुळे ती ईस्ट जर्मनीमध्ये अलाउड नव्हती. माझ्या ब्लॉगच्या 9व्या वीकली रेकमेंडेशन्समध्ये मी याबद्दल एक आर्टिकल शेअर केलं होतं. आज यावर थोडं आणखीन जाणून घेऊ. एखाद्या वस्तूवर बॅन आणला तर युजली तो बॅन कधीच सक्सेसफुल होत नाही. कुठल्या ना कुठल्या तरी मार्गे त्या वस्तू बाजारात मिळत राहतात. तसंच लिवाईस जीन्सबद्दल ईस्ट जर्मनीमध्ये झालं. लिवाईस हा जीन्सचा सर्वात पहिला आणि सर्वात मोठा ब्रँड आहे. त्या काळी त्याची पॉप्युलॅरिटी तुफान होती आणि ईस्ट जर्मन्स ती वापरू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना लिवाईसच्या जीन्सचं एक वेगळंच अप्रूप वाटायचं. लोकांनी जीन्स वापरल्या तर त्यांच्या मनात वेस्टर्न कॅपिटलिझमचं अट्रॅक्शन वाढेल ही भीती सोव्हिएत युनियनला होती. या वस्तू वापरल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही वेस्टच्या साईडने आहात आणि तुम्ही समाजवाद नाकारत आहात. तसं होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने बरेच प्रयत्न केले. अमेरिकेतली आर्थिक स्थिती किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी डॉक्युमेंटरीज रिलीज केल्या, ज्यात अमेरिकेतल्या गरिबांचे हाल दाखवले जात होते. पण हे बॅकफायर झालं. त्या डॉक्युमेंटरीमध्ये गरीब लोकांनी पण जीन्स घातल्या आहेत असं दिसल्यावर ईस्ट जर्मन्स म्हणाले की जर सगळ्या गरिबांकडे पण जीन्स आहेत तर आमच्याकडे का नाहीत. 1962 इंटरशॉप या दुकानांची सुरुवात झाली. ही दुकानं गव्हर्नमेंटनेच सुरू केली होती. यात सिगरेट्स, दारू, कार्सच्या ॲक्सेसरीज आणि वेस्टर्न कंट्रीजमधल्या टुरिस्ट्स आणि उद्योजकांना लागणाऱ्या वस्तू मिळायच्या. यात लिवाईस जीन्स मिळायला सुरुवात झाली. पण ईस्ट जर्मन्सना घेणं अलाउड नव्हतं. 1971 ईस्ट जर्मन्सना या दुकानात शॉपिंग करायला अलाउड केलं. पण लिवाईसच्या किमती खूप जास्त ठेवल्या होत्या. हळूहळू तिथे लिवाईसचं ब्लॅक मार्केटिंग सुरू झालं. जेव्हा कोणीही वेस्ट जर्मनीत जायचं तेव्हा लिवाईस स्मगल करून आणायचे. तिथे फिरायला किंवा काम करायला येणाऱ्या फॉरेनर्सकडून ते वाटेल त्या किमतीत जीन्स विकत घ्यायचे. असं म्हटलं जातं की त्यावेळेला अमेरिकन स्टुडंट्स त्यांची अख्खी युरोप ट्रिप त्यांच्याकडच्या एक्स्ट्रा लिवाईस विकून स्पॉन्सर करायचे. लिवाईससाठी लोकांनी केलेली भांडणं, धमक्या आणि चोऱ्यांपासून चाकूने हल्ला करायपर्यंतच्या स्टोरीज त्या काळात प्रसिद्ध होत्या. तर अशी ही लिवाईसची क्रेज. 1975 वाढत्या पॉप्युलॅरिटीला बघून सोव्हिएत गव्हर्नमेंटने स्वतःच जीन्स बनवायचा निर्णय घेतला आणि ॲज एक्सपेक्टेड त्यांची क्वालिटी लिवाईसच्या जीन्सशी अजिबातच कम्पॅरेबल नव्हती. हा प्रयोग मॅसिवली फसला. फायनली 1978 गव्हर्नमेंटने लिवाईसकडे 8 लाख जीन्सच्या ऑर्डर दिल्या. एका जीन्सची किंमत 149 डॉइश मार्क्स इतकी होती. प्रत्येकाने एकच जीन्स विकत घ्यायची असाही रूल होता. या जीन्स फटाफट विकल्या गेल्या. त्या काळी सोव्हिएत मॉडेल पार फसलं होतं. भलं मोठं कर्ज त्या सरकारवर पडलं होतं. सरकारी वस्तू सगळ्या खराब क्वालिटीच्या बनत होत्या. त्यानंतर हळूहळू सर्व पाश्चिमात्य वस्तू ईस्ट जर्मनीमध्ये दिसायला सुरुवात झाली. त्यातल्या बऱ्याच वस्तू इल्लिगली सोर्स केल्या जायच्या. 1989 साली अखेर ईस्ट आणि वेस्ट जर्मनी एकत्र झाले. त्यांच्यामधली द फेमस बर्लिन वॉल ही लोकांनी तोडून टाकली. बरेच तरुण कोसळलेल्या भिंतीवर बसल्याचे चित्रे इंटरनेटवर अवेलेबल आहेत. त्या चित्रांमधल्या सर्व तरुणांनी लिवाईसच्या त्या निळ्या रंगाच्या जीन्स घातल्या आहेत. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.